सर्वांना क्रांतिकारी जय भीम. चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि अशाच नवशक्तीची अनुभूती घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत महाड येथील चवदार तळे येथे. सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय आणि जातीयवादाविरुद्ध लढा म्हणजे चवदार तळे सत्याग्रह. पाण्यासाठी झालेला जगातील पहिला सत्याग्रह म्हणजेच चवदार तळे सत्याग्रह. चवदार तळे सत्याग्रहाबद्दल काही तथ्य जाणून घेऊयात. इसवी सन ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक कायदा पारित केला. त्यामध्ये सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला. पण मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. जेथे गुराढोरांना पाणी पिता येत होतं पण अस्पृश्यांना नाही, म्हणून सामाजिक हक्कासाठी, समानतेसाठी, मानवी प्रतिष्ठेसाठी हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला होता. चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी लोकांना उद्देशून म्हटलं, चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही, तर इतरांप्रमाणे आम्ही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिता. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी केला होता. त्यानंतर अनेक वर्ष हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जात आहे. तहानलेल्या पाखरावर तू कसे उपकार केलेस, एक ओंजळी पाणी प्यालास पण सारे तळे चवदार केलेस. समतेची शिकवण देणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन. जय भीम.